ओम श्री साईराम। ओम श्री साई आर्त त्राण परायणाय नमः। दुःखी पीडित जनांचे परमोच्च आश्रयस्थान असणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो। भगवंतांनी गीतेमध्ये भक्तांचे जे 4 प्रकार वर्णन केले आहेत ते असे: आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञानी। त्यामधील प्रथम प्रकारचे भक्त म्हणजे आर्त, दुःखी पीडित अशा जनांचा सांभाळ करून त्यांना सद्गतीस नेण्याचे कार्य अवतार करीत असतात। भगवान श्री सत्यसाई बाबा हे सांप्रतचा अवतार असल्यामुळे ते आर्त जनांचे प्रमुख आश्रयस्थान ठरले आहे। स्वामींचे एक परमभक्त श्री पांडुरंग दीक्षित यांचा पुतण्या श्री सुरेश दीक्षित यांची ही कहाणी। श्री सुरेश दीक्षित यांना तरुण वयात पायाचा कॅन्सर सार्कोमा झाला। त्यांची मुले लहान होती व कुटुंबात तेच कर्तेसवर्ते होते। संपूर्ण घरावर शोककळा पसरली। सुरेश दीक्षित यांचे वडील हयात नसल्यामुळे श्री पांडुरंग दीक्षितच वडीलधारे होते। त्यांना ही बातमी समजल्यावर त्यांनी डॉक्टरांना त्याबद्दल विचारले। त्या डॉक्टर म्हणाले, या आजारात काही काळानंतर पाय कापावा लागतो आणि त्यानंतर 6 महिने ते वर्षभरातच रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो। त्यावेळी श्री सुरेश रुग्णालयात दाखल होते व त्यांच्यावर केमोथेरपी चालू होती। स्वामींनी त्याच वेळेस मुंबईस भेट दिली। श्री पांडुरंग दीक्षितांच्या मनात आले, सुरेशला धर्मक्षेत्रावर नेले तर? त्याप्रमाणे त्यांनी सुरेशला रुग्णालयातून तेथे नेले व ते स्वतः साई समितीचे प्रांताध्यक्ष असल्यामुळे मीटिंगसाठी निघून गेले। जाताना त्यांनी श्रीकांत सावंत या भक्ताला सुरेश व त्यांचे सासरे डॉक्टर धारकर यांच्या जवळ बसविले व स्वामी आल्यावर या दोघांची ओळख करून देण्यास सांगितले। आर्त भक्तांचे आश्रयस्थान असणारे स्वामी दर्शन देण्यासाठी सत्यदीप मधून बाहेर आले व थेट श्री सुरेशकडे गेले। संपूर्ण विश्वाचे रहस्य जाणणाऱ्या स्वामींना का ओळख करून द्यावी लागते? सुरेशला काही न विचारता स्वामी म्हणाले, कॅन्सल द कॅन्सर। आज से तेरा नया जीवन शुरू हो गया है, नया बर्थडे। आणि त्यांनी विभूती साक्षात करून सुरेशना खाण्यास दिली व ते पुढे निघून गेले। या गडबडीत स्वामींना नमस्कार करण्यास सुरेश विसरले। त्यांच्या मनाला ते लागून राहिले, परंतु स्वामी पुन्हा त्यांच्याकडे आले। त्यांनी कफनी किंचित वर उचलली व पादनमस्कार घेण्यास सांगितले। यानंतर श्री सुरेश यांची प्रकृती झपाट्याने पूर्ववत झाली। सर्व रिपोर्ट चांगले आले आणि त्यांचे उर्वरित आयुष्य स्वामी कृपेने सुरळीत झाले। हे तर केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण। असे अनेक ज्ञात अज्ञात भक्त असतील की ज्यांना आश्रय देऊन त्यांचे दुःख स्वामींनी दूर केले आहे। ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु।